महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आरोपी दीपक काटेच्या पाठीशी आहेत असं प्रदीप कणसेंनी म्हटलंय। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी हा आरोप केलाय। आरोपीसाठी पोलिसांना बावनकुळे यांचा कॉल येऊन गेला असं सुद्धा कणसेंनी म्हटलंय। आरोपींना पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप कणसेंनी केला। तो हल्ला झाला त्यानंतर हल्ला करणारा हा तिथंच थांबून होता। ह्याचा अर्थ असा की त्याला कायद्याची भीती उरलेली नाही। त्याच्या पाठीमागं म्हणजे त्याचं जर पूर्ण बॅकग्राऊंड बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत ते त्याचे पाठीमागं आहेत। त्यांची ताकद त्याच्या मागं असल्याची, सत्ताधारी त्याच्या पाठीशी असल्याचं त्याला एक जो काय आत्मविश्वास आहे त्यामुळे तो तिथून निघून गेला नाही। नंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये ज्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जात होती अगदी व्हीआयपी असल्यासारखं, आणि आम्हाला काय आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांकडून असं समजतं तिथं पोलीस स्टेशनमधले जे काय पीपी आहेत त्यांना तिथं चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॉल येऊन गेलेला आहे असं आम्हाला कळलेलं आहे।